नमस्कार, मी साक्षी. तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या रुचाच कॉर्नर ऑफिशियल या मराठी रेसिपी चॅनलमध्ये. तर आज मी कोणतीही रेसिपी करत नाहीये, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक अशी सिक्रेट अशी पेस्ट बनवलेली आहे, जी वापरल्यामुळे आपली तांबा पितळेची भांडी आहेत ती एकदम अगदी अलगद घासली ना तरी पण अगदी चकचकीत छान बनतात. आणि ही पेस्ट अगदी कमी साहित्यात आणि घरच्या नेहमीच्या इन्ग्रेडियंटमध्ये स्वस्तामध्ये घरात बनते. आणि कितीही जुनी भांडी असतील ना तरीही या पेस्टमुळे ही भांडी एकदम चक्काचक बनतात. आणि ही कळशी बघितलीत ना, आधी किती काळी कुळकुळीत होती आणि आता एकदम चकचकीत झालेली आहे. त्यासाठी एकदम जुनी पद्धत आहे. तर माझी आई, माझी काकी, माझी आजी त्यांना मी पाण्यावर जाताना नेहमी बघायचे. आणि जेव्हा कैरीचा आंब्यांचा सीझन असायचा ना, तेव्हा पाठीमागच्या पानचुलीमध्ये अशी कैरी माझी आई भाजायला घालायची. आणि ही व्यवस्थित छान भाजली, सगळीकडून भाजून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित छान भाजली की ही काढून घ्यायची आहे. तर ही अशीच माझी आई कैरी भाजून घ्यायची. आणि हीच कैरी भाजण्यासाठी जर तुमच्याकडे निखारे नसतील तर कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालता ही कैरी एका शिट्टीमध्ये शिजवून घ्यायची आहे. आणि ही बघा एकदम सॉफ्ट अशी शिजलेली आहे. आता या कैरीवरचं थंड झाल्यानंतर हे जे साल आहे ते काढून टाकायचं आहे. आणि व्यवस्थित सगळीकडून हे साल सुद्धा अगदी अलगद निघतंय. आणि हे साल व्यवस्थित काढून झाल्यानंतर हा जो पल्प आहे तो आपल्याला अगदी चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा आहे, किंवा किसणीवरती सुद्धा किसून घेऊ शकता. पण आता हा पल्प एवढा सॉफ्ट आहे तो मी असा चमच्यानेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर हा सगळा पल्प व्यवस्थित काढून घेतलेला आहे. आता या कैरीच्या बाटीला सुद्धा अजिबात हा पल्प नाहीये. आता दुसरी गोष्ट म्हणजे इथे मी आंब्याचीच पानं वापरलेली आहेत. तर जेव्हा आंब्याचा सीझन नसतो, कैऱ्यांचा सीझन नसतो, तेव्हा आंब्याच्या पानांनी सुद्धा ही तांबा पितळेची भांडी विहिरीवरच घासली जातात. तर म्हणूनच इथे मी आंब्याची 5 पानं घेतलेली आहेत. तुम्ही ही आंब्याची पानं स्किप केली तरीही चालणार आहे. ही आंब्याची पानं जरी वापरली नाहीत तरीही आपली भांडी चांगलीच निघणार आहेत. तर सुपारी एवढी मी चिंच सुद्धा घेतलेली आहे. आणि इथे मी 2 चमचे खडे मीठ घेतलेले आहे. खडे मीठ किंवा तुम्ही साधं मीठ सुद्धा घेऊ शकता. आता ही मी बारीक पेस्ट करून घेणार आहे, कारण आपण आंब्याची पानं यामध्ये वापरलेली आहेत. तर हे बघा, ही एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे. आता एका बरणीमध्ये छोट्याशा मी काढून घेते. आणि आता ही जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती फ्रीज शिवाय 6 ते 7 महिने आरामात टिकते. आता जी कैरी आपण चुलीमध्ये भाजलेली आहे ती सुद्धा आपण सोलून घेतोय. तर हे बघा, अगदी अलगद अशी ही कैरी सोलली जाते. या कैरीच्या वरचा हा काळा भाग व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आणि आता पुन्हा मी ही कैरी, हा पल्प मी चमच्याने काढून घेते एका बाउलमध्ये. आता या पल्पमध्ये मी आंब्याची पानं वगैरे काहीच टाकणार नाहीये. तर एका पोटॅटो स्मॅशरने, किंवा इतकं सॉफ्ट आहे ही कैरी की चमच्याने सुद्धा पूर्ण चांगली व्यवस्थित बारीक होते. तर मी इथे दाखवण्यासाठी म्हणून पोटॅटो स्मॅशर घेतलेला आहे. तर इथे मी 1 चमचाभर साधं मीठ घेतलेलं आहे. आता मिक्स करून घेते हे मिश्रण. तर आता हे मी दोन्ही प्रकारे दाखवलेलं आहे. तुम्हाला जे सोपं वाटतंय ते तुम्ही करू शकता. तर आता मी ही ज्या बरणीमध्ये काढून घेतलेली आहे पेस्ट, या पेस्टने सगळ्यात आधी ही जी कळशी आहे ती घासून दाखवते. आणि ही खूप म्हणजे 2 वर्ष न घासलेलीच कळशी आहे, अगदी माळ्यावर ठेवलेली होती आणि तीच काढून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून खास. आणि जेव्हा आपण पितांबरीने जेव्हा भांडी घासतो तेव्हा आपले हात खराब होतात आणि हाताला बराच वेळ वास सुद्धा राहतो आणि हात अगदीच खरखरीत असे लागतात. पण ही जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती एवढी सॉफ्ट आहे ना, की अगदी आपण जसं चेहऱ्याला मसाज वगैरे करतो ना, किंवा एखादं क्रीम लावतो, एखादं लोशन लावतो ना, तसंच फील होतं आपल्याला. आणि आपली भांडी सुद्धा तांबा पितळीची एकदम छान अशी चकचकीत सुद्धा होतात. त्यामुळे कष्ट कमी आहेत आणि रिझल्ट हा खूप जास्त आहे. तर हे बघा, तुमचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे. आता हे जे आपण दुसरी पेस्ट केलेली आहे त्यांनी सुद्धा ही दुसरी साईड दाखवते. हे बघा, अगदी अलगद मी फक्त बोटांनी अलगद फिरून फिरून घासून घेते, चोळून घेतलेला आहे. आणि हे बघा, ही सुद्धा साईड या पेस्टने अगदी छान चकचकीत झालेली आहे, एकही डाग राहिलेला नाहीये. तर आता ही संपूर्ण कळशी एकदम काळी कुळकुळीत झालेली आहे. ती मी या पेस्टने छान घासून घेते. मात्र घासून झाल्यानंतर लगेचच साबणाने ही कळशी किंवा ही तांबा पितळीची जी भांडी आहेत ती व्यवस्थित लगेच घासून घ्यायची आहेत, लगेच धुवून घ्यायची आहेत. जमलं तर तांब्याची किंवा पितळीची जी भांडी असतात ना, ती जर आपल्याला पुन्हा माळ्यावरती किंवा स्टोर रूम मध्ये ठेवून द्यायची असतील तर लगेच पुसून किंवा उन्हात वाळून घ्यायचे आहेत. त्यामुळे पाण्याचे जे डाग आहेत ते त्यावरती पडून सुकून त्याचे डाग पडणार नाहीत. तर ही बघा,
ही कळशी आहे ती खूप मस्त अशी सगळ्या बाजूंनी छान अशी चकचकीत झालेली आहे. ही कळशी आतून सुद्धा खूप काळी झाली होती आणि ही कळशी या पेस्टने आतूनही छान अशी निघालेली आहे. हे बघा. खरं तर ही तांबा पितळेची भांडी घासण्याची जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. मात्र ती आपल्या विस्मरणात गेलेली आहे. त्याच विस्मृतींना मी उजाळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच गृहिणींना हे माहीत सुद्धा असेल, पण तरीही तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग बाय बाय.